पाहुयात पुढची बातमी। आज राज्यातील सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असतील। कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील विविध प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली होती आणि यामध्ये पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं नाहीये। याच्याच निषेधार्थ सगळ्या बाजारपेठा या बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बाजार समित्या बंद असणार आहेत। राज्यातील बाजार समितीत आज 1 दिवसांचा बंद ठेवण्याचा निर्णय राज्यव्यापी बाजार समितीच्या असोसिएशनने घेतला आहे। संपाला संपूर्ण राज्यातील बाजार समितींमधील भाजीपाला आणि भुसार मालाचा लिलाव हा बंद ठेवून आंदोलन देखील केलं जाईल। या आंदोलनासाठी राज्यातील लहान मोठ्या सगळ्या बाजार समित्या या बंदमध्ये सहभागी होतील। आणि या संदर्भात मनमाडवरून आमचे प्रतिनिधी निलेश वाघ आहेत आपल्यासोबत। निलेश, आपण बघतोय आज खरं तर राज्यातील अनेक बाजारपेठा बाजार समित्या या बंद असणार आहेत। तुम्ही मनमाडमध्ये आहात, तर तिथे कशा पद्धतीने या बंदला प्रतिसाद बघायला मिळतोय? मनमाड नाशिक जिल्ह्यातील ज्या विविध बाजार समित्या ज्या आहेत त्या ठिकाणी देखील आज बाजार समित्या बंद असल्यामुळे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतं। भाजीपाला असेल, भुसार माल असेल, त्याचबरोबर कांदा देखील या ठिकाणी विक्रीसाठी शेतकऱ्यांनी आणला नाही, त्यामुळे या बाजार समितीमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो। खरं तर आपण जर पाहिलं तर राज्यव्यापी परिषदेमध्ये अब्दुल सत्तार यांनी जे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून न घेतल्यामुळे त्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे आणि बाजार समितीच्या विविध प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या मागण्या घेऊन हा राज्यव्यापी बंद या ठिकाणी पुकारण्यात आला। आपण या ठिकाणी बघू शकतो की एरवी या ठिकाणी सकाळी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कांदा उत्पादक जे आपला कांदा या ठिकाणी विक्रीसाठी आणत असतात। आता जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण मैदान जे शुकशुकाट पाहायला मिळतं। बाजार समितीच्या आवाजात पूर्ण शुकशुकाट आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता कुठेतरी सणासुदीच्या काळात कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळायला लागला होता आणि त्यातच आता हा बंद पुकारण्यात आल्यामुळे एक दिवसाच्या होईना शेतकऱ्यांना कुठेतरी निश्चितच निलेश, त्यामुळे या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।